नमस्कार. तर आपण आता रायगड किल्ल्यावर महत्त्वाची जागा जी आहे त्या ठिकाणी उभे आहोत आम्ही. आणि ती जागा कुठली आहे ते आपले मंगेश शिंदे आपल्याला संपूर्ण माहिती सांगणार आहेत. मंगेशजी, तर सांगा मग हे काय. सर, ज्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत हा आपल्या राजांचा प्रशस्त राहता राजवाडा, राहतं घर आहे. छत्रपती शिवरायांचा हा महाल त्या काळी एकावर एक हा 2 मजली होता. दुसरा मजला हा पूर्णपणे सागवणी होता. आतमध्ये पैठणी कापडं, मखमली गोंडे आणि मशाल. आज कल्पना करायची आहे की या महालाचं वैभव हे त्या काळी होतं कसं. या ठिकाणी आपले राजे 10 वर्ष अखेरचे गडावरती होते. आपल्या राजांचं जन्मस्थान शिवनेरी गड 19 फेब्रुवारी 1630. मात्र आपल्या राजांचा अखेरचा श्वास याच राहत्या राजवाड्यामध्ये सुटला. 3 एप्रिल 1680 चैत्र पौर्णिमा, हनुमंत जयंती, वार शनिवार, दुपारचा प्रहर होता. आपल्या राजांचं निधन मात्र या ठिकाणी झालं. पण आपल्या राजांच्या चितेला अग्नी, देहकलेला अग्नी. इथून पुढे जगदीश्वराचं मंदिर आहे. या मंदिराच्या समोर आपल्या राजांच्या चितेला अग्नी देण्यात आलेली आहे. राजे शंकराचे भक्त म्हणून त्या मंदिराच्या समोर आपल्या राजांच्या चितेला अग्नी देण्यात आलेली आहे. हे आपल्या राजांचं निवासस्थान. याच ठिकाणी आपल्या राजांचा अखेरचा श्वास सुटला. येणारे शिवभक्त इथली माती आदराने आपल्या कपाळी लावतात. इतक्या पवित्र ठिकाणी आज आपण आहोत. राजांचा दरबार आपण पाहणार आहोत. पण आपल्या राजांचा अखेरचा श्वास या राहत्या राजवाड्यामध्ये सुटला 3 एप्रिल 1680. आता आपण राजांचा राजवाडा पाहिलेला आहे. पुढे आपण राजांचा दरबार पाहण्याकरता आतमध्ये जाणार आहोत. तर आपण राजवाडा पाहून घेऊया. या तर मग अशा प्रकारे आपल्याला ही माहिती मिळालेली आहे. राजांच्या राजवाड्यात आमचाही प्रवेश झालेला आहे. आणि अशा प्रकारे पूर्वी जे महाल होतं ते 2 मजली होतं असं आपल्याला माहिती मिळालेली आहे. आणि ह्या राजवाड्यात राजा स्वतः आराम करायचे, हा आरामगृह होता. आणि अशा प्रकारे हा तुम्ही पाया बघू शकता. आज बुलंद पाया आहे हा. आणि ह्या पायाच्या अंतर्गत काही भिंती होत्या. मला असं वाटतं की ह्या ठिकाणी असे कुठले रूम होत्या आणि इकडून एंट्री होती, म्हणून असे काही ठराविक इथे पॅसेज आणि इथे पाया दिसतोय तुम्हाला ह्या प्रकारे. आणि इथे दिवशी तुम्ही बघू शकता काही लिहिलेलं आहे इथे. आणि तुम्ही वाचू शकता की छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवाडा, पॅलेस ऑफ दी छत्रपती शिवाजी महाराज. इथे संपूर्ण गडावरती आम्ही महाराजांच्या ह्या रूमचे पूर्ण तुम्हाला छायाचित्रण दाखवतो आहे. आणि आजूबाजूला ही सुरक्षा घेर भिंत दिसते. तर आता पुढे आम्ही तुम्हाला दाखवत आहे की ही महाराजांचे महल होते. आता पुढे ह्या परिसर कसा दिसतोय ते तुम्हाला अजून आम्ही दाखवणार आहेत. आणि ह्याच परिसरात पुढची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहेत. तर या तर आपल्या सोबत इथे पर्यटन आलेले आहेत. साहेब, आपलं नाव? माझं नाव शंकर निकम. मी सातारा जिल्ह्यातून आलेलो आहे. आपल्याला गडावरची सगळी माहिती वगैरे पाहण्यासाठी आम्ही इथं सर्वजण फॅमिली सहित आलेलो आहे इथं. तर साहेब आपले साताऱ्यावरून आलेत आणि योगायोग आपण त्यांचं बाईट घेतोय. आणि त्यांनाही या ठिकाणी महाराजांची बद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि त्यांचं काय मत आहे तुमचं? संपूर्ण परिवाराला घेऊन आलेत, पहिल्यांदा आलात? पहिल्यांदाच आलेलो आहे मी. बरेच वर्ष झालं आम्ही येतोय फॅमिलीसाठी. महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराजांना, मुलांना वगैरे आपल्याला माहिती, गडावरची वगैरे सर्व माहिती, जुन्या काळातली सर्व माहिती मिळावी. लहान मुलांना महाराजांबद्दल आदर निर्माण व्हावा यासाठी आपण मुलांना वगैरे घेऊन आलेलो आहे. बरोबर, अगदी सुंदर. आणि त्यांचे असेच विचार आहे की महाराजांचे जे विचार आहेत ते संपूर्ण आपल्या मुलांना मिळाले पाहिजे आणि त्यांची माहिती मिळाली पाहिजे. आणि गड कसा होता आणि महाराज कसे वावरायचे अशा प्रकारची संपूर्ण त्या गडावर ते म्हणजे प्रत्यक्ष त्यांना घेऊन जाऊन ती माहिती देत आहेत. असे आईवडील पण आपल्या मुलांना भेटतात आहे, फार उत्तम गोष्ट आहे. आणि असं माझं म्हणणं आहे की जे मराठी लोक आहेत, आपल्या महाराजांचे लाडके लोक आहेत, त्यांनी ह्या गडावर नक्की यावं
आणि आपली अशीच मुलांना संस्कृती द्यावी हे माझं मत आहे. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार. तर रायगड किल्ल्यावरती आपण ज्या परिसरात आपण आलेलो आहोत तो परिसर तुम्ही माझ्या मागे बघू शकता. याला बाजारपेठ म्हणतात आणि ह्या बाजारपेठची संपूर्ण माहिती आपल्यासोबत मंगेश शिंदे देणार आहेत आपल्याला. सर, आता आपण ज्या स्पॉट जवळ उभे आहोत ही बाजारपेठ आहे. या बाजारपेठेची लांबी जी आहे ती 800 फुटाची आहे व रुंदी 40 फूट आहे. 21 व 22 दुकानं अशी 43 दुकानं आहेत. दुकानांची रचना आपण पाहिली तर समोर दुकान आहे, पाठीमागे घर आहे आणि मध्ये स्टोर रूम आहे. प्रत्येक दुकानाची हाईट जी आहे ही घोड्याच्या हाईट एवढी आहे, कारण त्यावेळेचा बाजार हा घोड्यावरती बसून खरेदी केला जायचा. ज्यांना पायी मार्गाने करायचं असेल ते पायी सुद्धा करत होते, कारण पायऱ्या आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात. ही त्यावेळची बाजारपेठ. आता बाजारपेठेतून आपण पुढे जाणार आहोत ते म्हणजे टकमक मंदिर, समाधी मंदिराकडे आपण जाणार आहोत, कारण दोन्ही वास्तूंकडे जी वास्तू गेलेल्या आहेत पुढे त्या याच मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे. टकमक टोकाला जायचं म्हटलं तर आपण बाजारपेठ आपली चालून झाली की आपल्या डाव्या हाताला पाऊलवाट गेले टकमक टोकाला आणि उजव्या हाताला सीधा रस्ता पुढे मंदिर व समाधीकडे गेलेला आहे. ही त्या काळची बाजारपेठ, मार्केट प्लेस या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळते. प्रत्येक ठिकाणी आपल्याला चौकडी आकाराचे असे खाचे दिसतील जिथे सागाचं लाकूड उभं केलं जायचं, कारण दगडामध्ये लाकूड हा सर, कारण दगडामध्ये लाकूड हे लवकर तुम्ही बघू शकता या भिंतीच्या मध्ये जे गॅप दिसतात आहेत ह्या तर किती जाडे सागाचे लाकडं घातले असतील तुम्ही विचार करू शकता. अशाच प्रकारे हे संपूर्ण देवळ्या वगैरे आपल्याला पाहण्यास मिळतात, पाहणे बघायला दिवे भेटतात. वगैरे लावले जायचे त्या काळी. तर ते काहीतरी इथे जाळपोळ झाली होती त्या काळात आणि वाडा आणि सगळं बाजारपेठ हे सगळं जळवून गेल्यामुळे इथे एकही निशाण तुम्हाला साबूत दिसत नाही आहे. आणि त्यांनी ते खूण दाखवलेत हे भिंतीचे, त्याच्यामध्ये जे आहेत ते बीम होते सागवान लाकडाचे, त्याच्यामुळे ते जळून गेल्यामुळे आज तिथे काहीही शिल्लक दिसत नाही. फक्त जे ढाचा आहे, जागा आहे ती दिसते तुम्हाला. आता या ठिकाणी मी थोडं थांबतो. एक वाक्य तुम्हाला सांगतो. ते वाक्य असं आहे की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, तुम्ही जन्माला आला नसता तर दिसलं नसतं अंगणामधली तुळस. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, तुम्ही जन्माला आला नसता तर दिसलं नसतं अंगणामधली तुळस. आणि राजे शिवछत्रपती, तुम्ही जन्माला आला नसता तर दिसलं नसतं मंदिरावरचे कळस, दिसलं नसते मंदिरावरचे कळस. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के, छत्रपती श्री संभाजी महाराज के, हर हर महादेव. आपल्याला इथून पुढचा प्रवास करायचा आहे. तर मित्र हो, आणि आपल्या संपूर्ण चॅनलच्या वतीने मी आपल्याला या रायगडची संपूर्ण माहिती देत आलो आणि आता पुन्हा पुढची पण माहिती आम्ही देणार आहोत. त्याचसोबत आम्हाला एवढी सुंदर माहिती देणारे आमचे मंगेश शिंदे ह्यांनी आम्हाला ह्या गडाची माहिती दिलेली आहे. ह्यांचा प्रवास आमच्या ह्या शेवटच्या बाजारपेठीपर्यंतच होता आणि पुढचा प्रवास जो काय आहे तो आम्ही तुम्हाला आमच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर त्यांनी जे आम्हाला फार चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, धन्यवाद. त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. आणि त्यांनाही तुम्ही त्यांचा नंबर मी ह्या आपल्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे आणि तसंच तेही सांगू शकतात. जर त्यांना माहीत असेल आपला नंबर सांगायचा असेल तर आपण आमच्या चॅनलद्वारे सांगू शकतो. माझा नंबर आहे, माझं नाव मंगेश शिंदे, माझा मोबाईल नंबर आहे 76 20 52 43 34. अशा प्रकारे सुंदर गाईड आणि आपल्याला मार्गदर्शन देणारे मंगेश शिंदे बरोबर आज आपण रायगडाला एवढा माहिती घेऊन संपूर्ण गड फिरलं आहे आणि आम्हाला फारच आनंद झाला आहे. त्यांनी आम्हाला फारच चांगल्या उत्तम पद्धतीने माहिती दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा मंगेशजीचं अभिनंदन. आणि आमच्यासोबत असणारे आमचे श्रेयश आणि जतीन आणि सरोज आणि देवेन आणि आमचे CEO होते, जे आता सध्या रोपवेनी खालती गेलेले आहेत आणि थोड्याच दिवसात आपला ह्याचा व्हिडिओ निर्माण होऊन आपल्या वेबसाईटवरती आणि आपल्या सगळ्या लिगल्स साईट्सवरती आपण शो ऑफ करणार आहे. त्याबद्दल ह्या व्हिडिओला आपण सबस्क्राईब करा आणि ह्याचा खरा आनंद लुटून घ्या आणि ह्या
किल्ल्याबद्दल आपल्याला जर काही वाटत असेल आम्हाला तर त्याच्या खालती कमेंट्स करा. अजून काही तुम्हाला माहिती वाटत असेल की ही माहिती सुटलेली आहे तर आम्ही पुन्हा तुमच्यासाठी घेऊ. धन्यवाद. नमस्कार, मी दिनेश व्ही वाकोडे, संपादक इंडियन हिस्ट्री न्यूज चॅनल. आज मी आपणास छत्रपती शिवाजीराजांची समाधी, जगदीश्वराच्या मंदिर व राजवाडा, राजदरबारची संपूर्ण माहिती देत आहे. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्रसपाटीपासून सुमारे 820 मीटर 2700 फूट उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या राजदरबारात उभे राहिल्यानंतर ईशान्येकडे नजर वळवली की ठळकपणे उठून दिसते ते दिमाखात उभे असलेले रायगडावरील श्री जगदीश्वराचे मंदिर. रायगडावरील स्थापत्यशास्त्राच्या अप्रतिम नमुना म्हणजे श्री जगदीश्वराचे मंदिर. रायगडची अनेक स्थित्यंतरे पाहत हे मंदिर आजही दिमाखात उभे आहे. हिरोजी इंदुलकरांची एक उत्कृष्ट निर्मिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अलोट भक्ती असलेले हे देवालय. रायगडावर जाणारे हजारो शिवप्रेमी या देवालयी नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. जगदीश्वराचे मंदिर आयताकृती असून त्याला पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिशांना 3 दरवाजे आहेत, तर जगदीश्वराच्या परकोटाला 2 दरवाजे आहेत. यापैकी रायगडच्या नगारखान्याची प्रतिकृती असलेला मुख्य दरवाजा पूर्वेकडे आहे. पूर्वेचा दरवाजा अत्यंत सुबक असून त्यावर कोरीव नक्षीकाम दिसून येते. मंदिरासमोर एक सुंदर दगडी नक्षीकाम केलेला नंदी आहे. मंदिराचा परिसर 14,000 चौरस फूट इतका आहे. छत्रपती शिवरायांची निस्सीम भक्ती असल्याने मंदिराची स्थापत्य कला लक्षवेधी आहे. शिवमंदिराच्या गाभाऱ्यात जाताना पायरीवर असलेले यक्षमुख जगदीश्वराच्या पूर्व दरवाजावर स्पष्टपणे दिसून येते. अशी 2 यक्षमुखे दरवाजाच्या वरील बाजूस कोरली आहेत. दारातून आत प्रवेश केला की फरसबंदी परकोटात बांधलेल्या ओव्या नजरेस पडतात. मंदिराचा गाभारा प्रशस्त आणि भव्य असा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसारच मंदिराची उभारणी करण्यात आली होती. त्यामुळे शिवाजी महाराज या मंदिराच्या दर्शनासाठी दररोज येत असल्याची माहिती देखील दस्तऐवजांमध्ये मिळते. जगदीश्वर मंदिराच्या पूर्वेच्या दरवाजा पायरीवर एक शिलालेख कोरलेला आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असा या शिलालेखाचा अर्थ आहे, तर दुसरा शिलालेख पूर्वेला दरवाजा बाहेर दक्षिण भिंतीवर संस्कृत भाषेत आहे. आकाशामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य तळपत आहे तोपर्यंत जगदीश्वराचा प्रासाद असाच वैभवाने तळपत राहो, अशा आशयाचा हा शिलालेख आहे. आजही या आशयाप्रमाणेच जगदीश्वराचे मंदिर मोठ्या दिमाखांमध्ये रायगड किल्ल्यावर आजही उभे आहे. बाजारपेठेचा खालचा बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. दगडी नक्षीकाम केलेला मंदिरासमोरील नंदी मात्र अनेक वर्षे भग्नस्थितीत होता. गुरुवारी कोकण कडा मित्र मंडळाच्या वतीने हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत नंदीला तांब्याचे मुख बसवण्यात आले. यावेळी शिवप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा होता. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते.